तर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शाही हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीनं अक्कलकोट बंदची हाक दिलेली आहे। यातच आता प्रवीण गायकवाड यांच्यावरही शाई फेकणाऱ्या दीपक काटे आणि त्याच्या साथीदाराला जामीन मंजूर झालाय। अक्कलकोट बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला आहे। स्वामी समर्थांचं मंदिर असलेल्या परिसरात दुकानं सध्या सुरू आहेत, तर गावातील इतर दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत। आणि या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। आज जो आहे अक्कलकोटकरांनी असेल किंवा मराठा संघटक असतील सर्व पक्षीय नेत्यांनी जो आहे तो उत्स्फूर्त प्रतिसाद या मोर्चाला दिलेला आहे। आपल्यासोबत अमोलराजे भोसले आहेत की राजे, या मोर्चाला अक्कलकोटकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे, कसं पाहताय? आज जो प्रवीण दादांवर जो भ्याड हल्ला झालाय त्याचा निषेध म्हणून आज अक्कलकोटकरांनी उत्स्फूर्तपणे बंद केलेला आहे। आपण पाहू शकता अक्कलकोटमध्ये पूर्ण अक्कलकोट बंद आहे। आज अक्कलकोट देखील बंद आहे राजे, परंतु एक चर्चा आहे की लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत। त्या रोहित पवाडेने पण देखील असा आरोप केला होता की तुम्ही ज्या दीपक काटेच्या कानात काय बोललेला त्यावेळेस त्याचा एकदा तुम्ही खुलासा एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांना द्या। त्यांचा देखील काहीतरी गैरसमज झालेला होता। मी त्या दिवशी घटने दिवशी थोडासा उशिरा पोहोचलो, कारण आम्ही छत्र मंडळात गर्दी होती, तिथे मला पोहोचायला थोडासा उशीर झाला। माझे कार्यकर्ते इथे होते, त्यांनी सगळं सांगितलं। नंतर मी जेव्हा तिथं पोहोचलो त्यांना एवढंच म्हणलं की तुम्ही जे केलेलं आहे ते अत्यंत चुकीचं केलेलं आहे।